तुमची राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे म्हणजे थोडं? काँग्रेसच का? कारण पक्ष तर भरपूर आहेत. बरोबर. समस्या मोठी असो छोटी असो, आपल्याकडे त्याचं सोल्युशन असलं पाहिजे. मोठी असेल तर ते टाइम कन्झ्युमिंग आहे, त्याच्यावरती आपण काम करूयात. एक महिलेला मी विचारलं, तुमची मुलगी काय करते, कोणत्या शाळेमध्ये? ती म्हणली मराठी शाळेमध्ये. म्हटलं मी तुम्हाला असं वाटत नाही का तिने इंग्लिशमध्ये शिकावं? त्या महिलेचं उत्तर होते, माझी परिस्थिती नाही आहे. काँग्रेस पक्षाचं योगदान मला स्वातंत्र्य लढ्यामधलं माहिती आहे. काँग्रेसची विचारधारा जी आहे ती गांधी नेहरूंची विचारधारा आहे. ज्या विचारधारेवर माझा नितांत विश्वास आहे, नितांत श्रद्धा आहे. पण जर आपण समजा सत्तेतल्या पक्षासाठी काम केलं आणि जर लोकांचे प्रश्न लवकर सुटत असतील तर काय हरकत आहे? नाही, मुद्दा मी तेच सांगितलं तुम्हाला. वैचारिक बैठक महत्त्वाची. लोक राजकारणामध्ये येण्यापूर्वी शून्य असतात आणि राजकारणामध्ये आल्यानंतर पहिल्या वर्षभरातच त्यांचे चांगले बंगले तयार होतात. फॉर्च्युनर, इंडियावर सारख्या मोठ्या त्यांच्या दारामध्ये गाड्या असतात, मग शेकडो एकर जमीन असते. 12th फेल पिक्चर आपण पाहिलं असेल, आनंद वाटतो, अरे वा काय त्या एवढ्या खडतर परिस्थितीमधून तो IAS झाला, हे झालं ते झालं. आपली मुलं का होत नाहीये? कारण आपण त्यांना तसं पोषक वातावरण तयार करत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट, काँग्रेस पक्ष आज संविधानावरती चालतो. संविधानामध्ये जे मूल्य दिलेले आहेत त्या संविधानाच्या मूल्यांचा अंगीकृत करून काँग्रेस पक्ष देशाची वाटचाल पुढे नेण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिलेला आहे. पण हे निवडणूक आयोगाचा गलथान कारभार आहे की सरकार याच्यात सामील आहे? तुम्हाला काय वाटतं? हे कसं असतं, हात में हात मिला के सब चलता है. काँग्रेस जर सत्तेत आला तर हिंदू खतरेमध्ये येईल किंवा हिंदू आत्ताच खतरे में आहे? खरंच हिंदू खतरे में आहे? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. राजकारण महाराष्ट्राचं या सदराखाली निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती आपल्या राजकीय मुलाखती, राजकीय म्हणण्यापेक्षा समाजकारणाच्या आधारावर उभ्या राहिलेल्या राजकीय मुलाखती असं आपण ज्याला म्हणतो, त्या मुलाखतींचं हे सदर आहे. आणि आजच्या या सदरामध्ये कात्रज कोंढवा परिसरातील अत्यंत उमदे, तरुण आणि उच्च शिक्षित असं, आपण फक्त म्हणायला उच्च शिक्षित नाही तर खरोखरच उच्च शिक्षित अशा पद्धतीचे एक उमलतं नेतृत्व आज आपल्या मंचावरती आलेले आहेत. त्यांचं नाव आहे दादाश्री कामठे दादा. आणि ऑफ कॅमेरा त्यांना भेटल्याच्या नंतर मला त्यांची एनर्जी खूप जास्त आवडली. त्यांचा ऑरा खरंच खूप आल्हाददायक अशा पद्धतीचा आहे. आणि अशा ऑरा असणारे, असे उच्च शिक्षित, असे उमदे व्यक्तिमत्व असणारे, विकासाची दृष्टी असणारे आणि समज असणारे व्यक्तिमत्व जर राजकारणात आले तर काय होऊ शकतं? आणि याच पार्श्वभूमीवरती आजची ही मुलाखत राजमंचावरती होत आहे. शेवटपर्यंत बघा, कारण काय होतं की आपल्याकडे राजकारणाला थोडंसं कानाडोळा करण्याची सवय आपल्या युवकांना किंवा महाराष्ट्रातील भारतातीलच म्हणू शकतो तमाम जनतेला लागलेली आहे. तर त्यामुळे होतं आहे काय, अदपपात होतं आहे. चुकीची लोकं निवडली जात आहेत आणि तीच आपल्या माथ्यावरती बसतात. म्हणून या भागाचं विशेष महत्त्व असं आहे की आपल्याकडे जी मंडळी येत आहेत त्यांची विचारसरणी, त्यांची दूरदृष्टी, एव्हाना त्यांची दृष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न या मंचाच्या मार्फत होतो. त्यांना क्रॉस क्वेश्चनिंग करून जर समाजकारण आणि राजकारण कुठल्या थराला जाऊ शकतं आणि कुठल्या थराला गेल्यावर विकास होतो किंवा आपलं राज्य, राष्ट्र, गाव भकास होतं, याचा अंदाज येण्यासाठी या मुलाखती आहेत. त्यामुळे बिलकुल या मुलाखती चुकवायच्या नाही आहेत. राजकारणाचा अंदाज घेण्यासाठी, समाजकारणाचं विश्व निर्माण करण्यासाठी आजची ही मुलाखत होते. जास्त वेळ घेत नाही, स्वागत करूयात दादाश्री कामठे दादांचं. नमस्कार. नमस्कार साहेब, कशा आहात? मजेत. बरं, मी इंट्रोडक्शन दिलंच आहे आणि फ्रेममध्ये पाहिल्याच्या नंतर लोकांना एक मस्त उमदा तरुण दिसला असेल प्रेक्षकांना. दादाश्री कामठे नेमके कोण आहेत? सर्वप्रथम या व्यासपीठावरती राजमंचाच्या आपण मला बोलवलं त्याबद्दल मी आपलं आभार मानतो. वैयक्तिक माझ्याविषयी सांगायचं झालं तर कोंढवा बुद्रुक आणि परिसरामध्ये माझ्या कुटुंबाचा सामाजिक कार्यामध्ये असेल, राजकीय कार्यामध्ये असेल, प्रत्यक्ष सहभाग असतो. आणि ही परंपरा आत्ता नाही तर खूप वर्षांपासून चालू आहे. मुळामध्ये माझ्याविषयी जर सांगायची सुरुवात मला करायची असेल तर माझ्या या पूर्ण आयुष्यामध्ये किंवा माझ्या जडणघडणीमध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे असे माझे आईवडील असतील, त्यांचा उल्लेख पण मला या निमित्ताने करावा लागेल. तसं बघायला गेलं तर राजकारण म्हटलं किंवा राजकारणी व्यक्ती म्हटलं की मग लोकांचा समज पहिला असा असतो की ती गडगंज व्यक्ती आहे,
घरी एकदम गर्भश्रीमंत व्यक्ती असेल, हजारो एकर जमीन असेल, गाड्या घोड्या असतील, हे भरपूर गोष्टी लोकांचा समज असतो, सर्वसामान्य नागरिकांचा. बरोबर. माझ्या बाबतीमध्ये मी असं सांगू शकतो की अत्यंत सर्वसामान्य एक शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून मी आलो आहे. माझ्या वडिलांनी आणि आईनी भाजीपाला विक्रीपासून किंवा वडिलांनी जवळपास 20 वर्ष रिक्षा पण चालवलेली आहे. हे करत असताना त्यांनी एका महाविद्यालयामध्ये पुण्याच्या जवळपास 40 वर्षे शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून शिक्षकेतर सेवक म्हणून एका महाविद्यालयामध्ये 40 वर्ष व्यतीत केली. आणि हे करत असताना त्यांनी अनेक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले. आणि ह्या गोष्टीचा प्रभाव माझ्यावरती जास्त पडला. आपण समाजातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी खर्ची पडलं पाहिजे, त्याच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. हा वडिलांचा बाणा मला जवळून पाहता आला. आणि म्हणून कधी ना कधी असं म्हणतात की आपला जर गुरु कोण असेल किंवा आपण कुणाकडे पाहून आपण आपल्या आयुष्याची दिशा ठरवली पाहिजे, तर निश्चितपणे मी सांगेल की माझ्या जीवनावरती माझ्या वडिलांचा प्रभाव आहे. आणि म्हणून राजकारण म्हणा किंवा सामाजिक कार्य, त्याचं बाळकडू मला माझ्या वडिलांकडूनच भेटलेलं आहे. वडिलांनी एवढ्या गोष्टी संघर्षातून पाहिलेल्या आहेत किंवा संघर्ष केलेला आहे आणि कधीही कुणाला दुखवलेलं नाही आहे. त्याच्यामुळं त्यांचे ज्यावेळेस मी विचार ऐकत असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो, तर त्यांचं सांगणं एकच असतं की बाळा, आयुष्यात पुढं जायचं असेल ना, तर अशा आयुष्यात खूप प्रसंग येतील की ज्यावेळेस तुझा अपमान होईल, तुझा तिरस्कार होईल, लोक तुझा द्वेष करतील, की तुला कमी समजतील. पण त्यावेळेस तू हटू नकोस, तू मागे सरकू नकोस, तू स्वतःवरती विश्वास ठेव. कुणाला उत्तर बसण्यापेक्षा तू स्वतःवरती काम करत राहा. स्वतःचं नेतृत्व, स्वतःचं कर्तृत्व कसं मोठं होईल याच्याकरता काम करत राहा. आणि हाच वारसा घेऊन मी पुढे सरकत राहिलो. शालेय जीवनामध्ये पण निवडणुकीचं शेवटी आकर्षण प्रत्येकालाच असतं, पण ते आकर्षण कदाचित मला खूप कमी वयामध्ये लावलं. 8वी 9वी 10वी शालेय जीवनामध्ये मी सलग 3 वर्ष शाळेच्या शालेय विद्यार्थी प्रतिनिधी पदावर निवडून आलो. अच्छा. मग तसं तो बघायला गेला तो अजूनही रेकॉर्ड्स आहे. 8वीला असणारा विद्यार्थी 10वीला असणाऱ्या विद्यार्थ्याला शालेय निवडणुकीमध्ये पराभवाचे चव चाखायला लावतो. तिथून जो कॉन्फिडन्स वाढला, 9वीला निवडून आलो, 10वीला, आणि एक तो प्रकारे शालेय जीवनातला तो पराक्रम आजही अबाधित आहे. बाहेरच्या जगामध्ये गेल्यानंतर इंजिनिअरिंगला, म्हणजे मी सांगण्याचा उद्देश तोच आहे की वडिलांनी जो प्रामाणिकपणा आम्हाला शिकवला, की वडील ज्या क्षेत्रामध्ये होते त्या शिक्षण क्षेत्रामध्ये लोकांनी पैसे कमवून लोक मोठे झालेत, पण माझ्या वडिलांनी सर्वसामान्य माझ्या भागातल्या विद्यार्थ्यांना म्हणेल ते कॉलेज देण्याची त्या ठिकाणी किमया करून दाखवली. की जर 50% वाला विद्यार्थी म्हणला की मला SP ला घ्यायचं आहे, तर वडिलांनी त्याला फ्री ऑफ कॉस्ट त्याला SP कॉलेजला ॲडमिशन घेऊन दिलं. पण म्हटलं फर्ग्युसनला घ्यायचं, फर्ग्युसन ठीक आहे, आता ऑनलाईन पद्धत आली असेल, पण त्या काळी असं होतं की एखाद्या माणसाच्या शब्दावरती मुलांना ॲडमिशन मिळायचे. मग वडिलांनी राजकारणाचा वापर लोकांच्या करता केला किंवा शैक्षणिक क्षेत्राचा वापर जो आहे तो लोकांच्या करता केला. अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिले आणि आमच्या शिक्षणावरती वडिलांनी जास्त खर्च केला. आता तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि चांगला उद्योग व्यवसाय देखील आहे पाठीशी. तर हे राजकारण का करायचं आहे, म्हणजे तुम्हाला तुमची राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, म्हणजे थोडक्यात? मुळात माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण झालेलं आहे, मेकॅनिकल. जसं मी सुरुवातीला सांगितलं की सामाजिक आणि राजकीय वारसा माझ्या कुटुंबाला आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रामुख्याने काही गोष्टी अशा जाणवल्या की प्रत्येक लढाई तुम्हाला रस्त्यावरतून उतरताना काही मर्यादा येत असतात. प्रत्येक वेळेस तुमचं प्रशासन ऐकेलच असं नाही, तुमची भूमिका योग्य असली तरी त्याला न्याय देण्याचं काम प्रशासन करेलच असं नाही. मग काही गोष्टींमध्ये प्रत्यक्ष राजकारणाशी संबंधित किंवा राजकारणामध्ये प्रत्यक्ष उतरून आपण राजकारणातली सत्ता हातामध्ये घेणं गरजेचं आहे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळेस मी निवेदन देत बसलो, प्रत्येक वेळेस ते एक छोटंसं काम जर 10 दिवस लागत असतील एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, पण हेच जर मी सत्तेमध्ये असेल तर माझा स्वभाव पाहता, माझा एखादा फोन जरी गेला एका अधिकाऱ्याला तर तो थरथर कापायला पाहिजे, असा माझा स्वभाव आहे. किंवा मी माझ्यासमोर अधिकारी उभा असेल, म्हणजे आता बाय डिफॉल्ट माझ्या नावातच दादा आहे आणि तो स्वभावच माझा तसा आहे की लोकांच्या हिताकरता काही असेल मी बघत नाही, मग तो अधिकारी वयस्कर असेल किंवा थोडासा माझ्यापेक्षा कनिष्ठ असेल, लोकांचं काम महत्त्वाचं आहे. मग त्याच्याकरता तुम्ही कसं बोलता, तुम्ही कसं काम करून घेता हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी असा विचार केला की नाही, आता थोडंसं आपण राजकारणामध्ये उडी घेतली पाहिजे आणि ते पण सत्तेच्या राजकारणामध्ये यायला पाहिजे. कारण सत्ता राजकारणाच्या माध्यमातून मिळवणं किंवा राजकारणामध्ये येणं आधीपासून आवड होती, सगळं आहे. आणि मी कायम एक नोटवरती असतो
की राजकारण हा माझा धंदा नाही आहे. हं, राजकारण हे माझं करिअर आहे. लोक राजकारणामध्ये येण्यापूर्वी शून्य असतात हं, आणि राजकारणामध्ये आल्यानंतर पहिल्या वर्षभरातच त्यांचे चांगले बंगले तयार होतात. फॉर्च्युनर, इंडिवर सारख्या मोठ्या त्यांच्या दारामध्ये गाड्या असतात. हं, मग शेकडो एकर जमीन असते. हं. परंतु माझं तसं नाही आहे. आत्ताशी मगाशी तुम्ही बोलताना सांगितलंत की अधिकारी थरथर कापले पाहिजेत. तुम्ही काँग्रेस पक्षाचे नेते म्हणजे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहात थोडक्यात. मग अधिकारी थरथर कापतात म्हणजे काय करता तुम्ही नेमकं? नाही, अधिकारी थरथर कापतात ह्याचा अर्थ मी त्यांना शिव्या देणं हा प्रकार होत नाही. हं, त्यांना दमबाजी करणं हा होत नाही. हं, पण अधिकारी वर्गामध्ये तुमचा जरब असा बसला पाहिजे हं, की हा व्यक्ती त्याच्या दारातले प्रश्न घेऊन येत नाही. हं, हा व्यक्ती सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न घेऊन येतो. हं, ज्यावेळेस माझ्या बोलण्यामध्ये त्या विषयातली तीव्रता असेल हं, त्यावेळेस त्या अधिकाऱ्याला बरोबर समजलं पाहिजे की नाही, साहेबांनी किंवा दादांनी जो विषय घेतलाय त्याची तीव्रता जास्त आहे, त्याचा खरंच लोकांना त्रास होतोय हं, आणि आपण आता काम करायला पाहिजे. हं, हं, म्हणजे उगाचच ते जाणं, त्याला एकदम दमबाजी असा प्रकार माझ्याकडे नाहीये. हं. माझी कामाची पद्धत आजही अशी आहे. मी आज सत्तेमध्ये जरी नसलो तरी जी एक सामाजिक कार्यकर्त्याची पद्धत असली पाहिजे की एखादा विषय जर माझ्याकडे आला हं, तर त्या विषयात बाय प्रोसिजर मी जात असतो. हं, की एखादं निवेदन दिलं, अधिकाऱ्यांना भेटलो, असा असा खड्ड्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, निवेदन दिलं. निवेदनामध्ये सांगतो की लवकरात लवकर काम करा. हं, 10 दिवस वाट पाहतो, 10 दिवस नाही काम झालं, हं, एक स्मरणपत्र देतो. दुसऱ्या स्मरणपत्राला मात्र मी उल्लेख करत असतो की तुम्ही काम नाही केलं तर मला आंदोलन करावं लागेल. हं, पण ज्या छोट्या कामाला 20 दिवस लागतात किंवा मला स्मरणपत्र दुसरं द्यावं लागतं, हं, तर मग मी विचार केला की नाही, आता असं आपण सत्तेमध्ये यायला पाहिजे की आपल्या नावानेच फक्त प्रश्न सांगितला की पुढच्या मिनिटाला काम व्हायला पाहिजे. बरं. कारण तो प्रश्न किंवा ती समस्या माझी नाही, ती नागरिकांची आहे, हं, ती समाजाची आहे. हं, आणि ती समस्या सुटली तर नागरिकांचं जीवन किंवा चांगलं होईल, राहणीमान सुधारू शकतं. मग त्याच्यामध्ये माझी प्रशासनाकडे एकच भूमिका राहील हं, की मी कुठल्या चुकीच्या गोष्टी तुम्हाला करायला सांगत नाही हं. की जे आत्ताच्या पद्धतीमध्ये चालतं की साठलोटं जे म्हणतात आपण प्रशासन आणि हं. राजकीय लोकांचं, हं, हे साठलोटं मला करायची गरज नाही. हं, मला लोकांच्या समस्या डायरेक्टली समजतात, त्या हं. प्रशासनाला सांगणं हं, आणि लोकांना, प्रशासनाला पण एक गोष्ट समजून आली पाहिजे की भले काही राजकारणी असे असतील, पण काही राजकारणी वेगळ्या पद्धतीचे आहेत की ज्यांच्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे. हं, आणि म्हणून ते एक आदरयुक्त भीती किंवा आदरयुक्त थरथर कापणं की नाही, दादांनी हं. सांगितलं, दादा मी काम करतो, काळजी करू नका. ओके. ह्या भूमिकेतनं मी थरथर कापणे या हं. शब्दाचा शब्दप्रयोग केला. ओके. मी आता पाहतोय किंवा प्रेक्षक पाहत असतील तुमच्या गळ्यामध्ये काँग्रेसचा झेंडा आहे आणि बॅच पण काँग्रेसचंच आहे. कधीपासून काँग्रेससाठी काम करताय आणि का? काँग्रेसच का? कारण पक्ष तर भरपूर आहेत. बरोबर. तुमचा प्रश्न असा विचार करण्यासारखा आहे आणि आज राजकारणामध्ये जे येणाऱ्या युवकांसाठी खऱ्या अर्थानं तो प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. हं, माझी बेसिकली जी वैचारिक बैठक आहे ही गांधी नेहरू विचारसरणीची. ज्या पक्षाचं किंवा ज्या काँग्रेस पार्टीचं हं, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठं योगदान आहे, हं. त्या पक्षाचा मला अभिमान आहे. पण जर आपण समजा सत्तेतल्या पक्षासाठी काम केलं आणि जर लोकांचे प्रश्न लवकर सुटत असतील, तर काय हरकत आहे? नाही, मुद्दा मी तेच सांगितला तुम्हाला. हं, वैचारिक बैठक महत्त्वाची आहे. हं. आता तुम्ही एक प्रश्न विचारला की काँग्रेस पक्षच का? हं, 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 तर काँग्रेस पक्षाचं योगदान मला स्वातंत्र्य लढ्यामधलं माहिती आहे. हं, काँग्रेसची विचारधारा जी आहे ती गांधी नेहरूंची विचारधारा आहे. ज्या विचारधारेवर माझा नितांत विश्वास आहे, नितांत हं. श्रद्धा आहे. आणि म्हणून काँग्रेस पक्षाचं ज्यावेळेस मी नेतृत्व स्वीकारलं किंवा काँग्रेस पक्षामध्ये आपल्याला काम करायचं आहे, हं, तर मी कधी सत्तेचा विचार केला नाही हं. किंवा त्याच्याकरता मला सत्ताच असली पाहिजे असं काही नाही. कधीपासून काँग्रेसमध्ये काम करताय? मी जवळपास 2015 नंतर मी काँग्रेस पक्षामध्ये कॉलेजमधून ज्यावेळेस बाहेर पडलो त्याच्यानंतर मी काँग्रेस पक्षाची पूर्ण वेळ की आपण विचारधारा स्वीकार, ऑलरेडी आपली श्रद्धा आहे, हं, फक्त आता लोकांच्या समोर जाताना काँग्रेस पक्षाची विचारधारा घेऊन आपण काम सुरू करूयात. हं. भले लोकांना असं वाटलं असेल की हा पक्ष सत्तेमध्ये येणार नाही भविष्यकाळात, तरी दादेश्री का गेला, हं, तर माझं नवीन येणाऱ्या युवकांना तेच सांगणं आहे हं, की तुम्ही कोणत्याही पक्षाचा स्वीकार करा, हं, पण त्याची विचारधारा जी आहे ती तपासून पहा. हं, त्याच्यावरती जर तपासली, जर निर्णय घेतला तर त्याच्यावरतीच कायम निष्ठा ठेवा. कारण आता जे इकडून तिकडे उड्या मारण्याचं काम चालू आहे, तर माझं कायम एकच धोरण राहणार हं, की भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता येऊ हं, न येऊ, हं, काँग्रेस पक्ष सत्तेसाठी कधी हापापलेला नाहीये. हं, काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य लोकांच्या करता काम करणार आहे. हं, सर्वसामान्य म्हणजे कॉमन मॅन जो आपण म्हणतो, हा काँग्रेसचा केंद्रबिंदू आहे. हं, मग आत्तापर्यंत जर आपण काँग्रेसची विचारधारा पाहिली किंवा काँग्रेस सरकारांमध्ये झालेलं काम पाहिलं हं, किंवा काँग्रेस पक्षाची संघटना असेल किंवा इतर गोष्टी असतील पक्षाच्या, हं, काँग्रेस पक्षाने प्रत्येक वेळेस प्रादेशिक समतोलासहित सर्व समाजातल्या जाती घटकांना एकत्रित घेऊन
प्रत्येकाला त्याचा न्याय हक्क देण्याचा, त्याला नेतृत्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपण काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये गेलात, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जेवढी सरकारं आली, त्याच्यामध्ये जरी आपण बघितलं तर वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना काँग्रेसनी संधी दिलेली आहे. म्हणजे जातीय सलोखा काँग्रेसनी कायम पाळलेला आहे. शेवटी आपण जर विचार केला तर आपल्या देशाच्या विविधतेमध्ये आपल्या देशाची एकता आहे, आपल्या देशाची अखंडता त्याच्यामध्ये सामावलेली आहे. म्हणून काँग्रेस हा एकमेव असा पक्ष आहे की जो देशातल्या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाला आपल्या सोबत ठेवून त्याला केंद्रबिंदू आणून त्याच्या पूर्णपणे सर्वांगीण विकासासाठी काम करणारा पक्ष हा काँग्रेस आहे. आणि याला झालर जे आहे ती गांधी नेहरू विचारसरणीशी आहे की त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता हे काँग्रेसचे आदर्श आहेत. आणि हेच आदर्श मानून एक उच्च शिक्षित असलेले या मूल्यांची मला माहिती किंवा या मूल्यांचं महत्त्व मला माहिती आहे. आणि म्हणून याच कारणाने मी आज काँग्रेस पक्षाशी मी जोडलं गेलेलो आहे. आणि शेवटपर्यंत सत्तेमध्ये येऊ न येऊ, उद्या भले लोकांनी जरी विचारलं किंवा दादाश्री तू पक्ष बदल, सत्तेसाठी तू इकडे, तरी ते माझ्या तत्वामध्ये बसत नाही. एक वेळ सत्तेला लात मारीन, पण काँग्रेस पक्षाशी बेईमानी आयुष्यामध्ये करणार नाही. रक्तामध्ये काँग्रेस आहे. मला या गोष्टीचं फार कौतुक वाटतं की म्हणजे तुम्ही काँग्रेसमध्ये आलात 2015 साली, 2014मध्ये तर भाजपाची सत्ता आली आणि मोदीची लाट होती, म्हणजे घरात दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळीकडे. मग त्या काळामध्ये असं कधी तुम्हाला वाटलंच नाही की म्हणजे नाही हे काय होतं, प्रवाहाच्या दिशेने वाहतो समाज बऱ्याचदा, त्याच्यात तुम्हाला असं कधी वाटलं नाही किंवा समोरून इतक्या दिवसाच्या कार्यकाळामध्ये कधी ऑफर आली कोणाची दुसऱ्या पक्षांकडून वगैरे, असं कधी झालं नाही? मुळात तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता ज्यावेळेस मोदी साहेबांची लाट आली, मोदी साहेब पंतप्रधान झाले, राज्यामध्येही युतीचं सरकार आलं, त्याच्यानंतरच्या म्हणजे एकदम अवघड काळामध्ये मी काँग्रेसचं काम करायला सुरुवात केली की ज्यावेळेस काँग्रेसचं काम एका युवकांनी चालू करणं ही पण खूप मोठी गोष्ट होती. आणि पक्षाचं त्यावेळेस चित्तंतरण होत होतं की पक्षातले लोक सत्तेमध्ये पळत होती, कारण काँग्रेसच्या लोकांना काँग्रेस संपलंय असं वाटत होतं, संपलंय किंवा असा तो प्रचार होत होता की काँग्रेस मुक्त भारत. आणि काँग्रेसमधलेच कार्यकर्ते सत्तेसाठी जे बरेच काळ सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी लोक बीजेपीमध्ये जात होते. त्या काळामध्ये मी काँग्रेसचं काम सुरू केलं, कारण काम सुरू करत असताना मी पूर्णपणे अभ्यास त्याचा केला होता की स्वातंत्र्य लढ्यामधलं काँग्रेसचं योगदान असेल की त्याच्यानंतर जी काँग्रेसची सरकार आली, मग नेहरूंचं सरकार असेल, शास्त्रींचं सरकार असेल, इंदिरा गांधींचं सरकार असेल, राजीव गांधींचं सरकार असेल, तुमचं नरसिंह रावांचं सरकार असेल, आणि त्याच्यानंतरचं मनमोहन सिंगांचं सरकार असेल. प्रत्येक शासन काळामध्ये प्रत्येक नेत्याच्या या कारकिर्दीमध्ये काहीतरी महत्त्वाचे निर्णय झालेत आणि त्या निर्णयांचे दूरगामी परिणाम देशावरती झालेले आहेत आणि ते चांगले झालेले आहेत. म्हणजे मनमोहन सिंग असतील, नरसिंह राव असतील, जागतिक बाजारपेठ ओपन केली, त्याचा निर्णय एवढा तो चांगला झाला की आजही देश त्याचे फळं खातोय. राजीव गांधी असताना माहिती तंत्रज्ञानाची उत्क्रांती झाली आपल्या देशामध्ये, आय टी सेक्टर आलं. विरोधकांनी काय केलं, कॉम्प्युटरची बैलगाडीवरून हे काढले आणि त्याचा निषेध केला, हे आपल्या देशामध्ये नको. म्हणजे त्यावेळच्या नेतृत्वामध्ये ही 50 वर्षानंतर देशाची प्रगती कशी होऊ शकते त्यावेळेची दूरदृष्टी त्या नेत्यांमध्ये होती. ह्या निर्णयांचा मी अभ्यास केला. इंदिरा गांधींचा असेल, राष्ट्रीय बँकांचं राष्ट्रीयकरण करणे असेल, किंवा ते एकमेव अशी महिला की जगाचा नकाशा, जगाचा भूगोल त्यांनी बदलला. पाकिस्तानचे 2 तुकडे करून देशाचा नव्हे तर जगाचा नकाशा त्यांनी बदलला. अशी व्यक्ती असेल, किंवा लाल बहादूर शास्त्री असतील की देशातला शेतकरी आज उपाशी म्हणून एक वेळचं अन्न खाणारे लाल बहादूर शास्त्री असेल, देशाला घोषणा देणारे जय जवान जय किसान की जी प्रेरक सर्वांना प्रोत्साहन देणारी आजही आहे, किंवा पंडित नेहरू की ज्यांच्यावरती आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा संसदेमध्ये म्हणा एखादी फेक न्यूज त्यांच्या बाबतीत चालवणे, त्यांच्यावरती काही जरी झालं, आज एखादा शेतकरी आत्महत्या केली किंवा दुसरं काही जरी झाली तरी ते नेहरूंच्या धोरणामुळे झालं, अशावरती ब्लेम करून संसद, म्हणजे कधी कधी हास्यास्पद वाटतं. पण नेहरूंच्या सारखं विजन आपल्यासारखंच आपण असलं पाहिजे असा मानणारा मी कार्यकर्ता आहे, किंवा राजीव गांधींचं विजन आपल्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये पण असलं पाहिजे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि त्याचाच विचार करून मी काँग्रेस पक्ष, म्हणजे 2014 पूर्वी मनमोहन सिंगांचं एक स्टेटमेंट होतं की नरेंद्र मोदी ॲज अ प्राईम मिनिस्टर विल बी डिझास्टर फॉर इंडिया. आणि ते कुठे ना कुठे लोक आज बोलत नाही आहेत, पण ते लोकांच्या लक्षामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून आधीपासूनच मी काँग्रेस पक्षाची जी सर्वधर्म समभाव सेक्युलर विचारसरणी आहे, कारण माझा मित्रपरिवार बहुसंख्य मुस्लिम पण आहेत, हिंदू पण आहेत, त्याच्यासोबत SC मधले पण आहेत, OBC सगळं आहे. आणि शाळेमध्ये मला असं असताना कधी जाणवलं नाही. म्हणजे आत्ताची तुम्हाला एक लेटेस्ट मी सांगतो की तुमच्या काळातही असेल, तुमचेही मुस्लिम मित्र असतील,
तर आम्ही डब्यामध्ये एकत्र जेवण करायचो शाळेमध्ये, हम्म. किंवा दुसऱ्या कोणत्या जातीचा असेल त्याच्यासोबत डब्यामध्ये जेवण करायचो. कधी शाळेमध्ये असं मला कधीच जाणवलं नाही की मी एका मुस्लिम मुलाच्या शेजारी बसलोय, किंवा मी एखाद्या दुसऱ्या जातीच्या मुलासोबत बसलोय, मी एखाद्या दलित व्यक्तीसोबत बसलोय, असं कधी जाणवलं नाही. पण 2014 नंतर अशी परिस्थिती आलेली आहे, आज शाळांमध्ये गेलं तर मुलांना घरूनच निरोप असतो, तू तुझ्या जातीच्या मुलांच्या सोबत बस, मुस्लिम मुलासोबत बसू नको. हम्म. हा द्वेष जो आहे तो आपल्या देशाच्या एकात्मतेला धोका देणारा आहे, किंवा अखंडता जी आहे देशाची ही भंग पावणारा हा मेसेज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की काँग्रेसची विचारधाराच अशी आहे की जी सगळ्यांना सामावून ठेवते, हम्म. सर्वांना एकत्र ठेवते. हम्म. ज्या स्वातंत्र्यासाठी आपण आपल्या शहीदांनी बलिदान दिलं की देश एक राहावा म्हणून, हम्म. मग तीच समर्पक भावना आपणही जोपासली पाहिजे की माझा देश एकत्र राहिला पाहिजे. मग माझा देश एकत्र कधी राहील, जेव्हा सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र राहतील, गुण्या गोवंद्याने या देशामध्ये राहतील, हम्म. एकमेकांच्या सण उत्सवामध्ये सहभागी होतील, देशाला पुढं कसं नेता येईल याचा सामूहिकपणे विचार करतील, तर ती विचारधारा मी जोपासली पाहिजे. आणि म्हणून ही काँग्रेसची विचारधारा जर असेल तर त्या विचारधारेसोबत आजन्म मी राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही स्वतः हिंदू आहात, नावावरून तर तेवढं तरी स्पष्ट आहे, आपल्याला काही बरोबर. जास्त विचारायची गरज नाही. परंतु काँग्रेस पक्ष हा हिंदूंचा विरोधक पक्ष आहे. काँग्रेस जर सत्तेत आला तर हिंदू खतरेमध्ये येईल, किंवा हिंदू आत्ताच खतरे में आहे. खरंच हिंदू खतरे में आहे? नाही, खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आणि तसा विचार करायला गेला तर मग मी तुम्हाला थोडंसं इतिहासामध्ये नेण्याचा मी प्रयत्न करेल. म्हणजे आपल्या देशावरती कदाचित आपल्याला माहीत असेल की आपला अभ्यास 100% असणार त्या बाबतीमध्ये, की या देशावरती अनेक परकीय आक्रमणं झाली. हम्म. खिलजीपासून असेल, बाबरपासून असेल, मुघल आले त्यावेळेस हे हिंदू होता. हम्म. छत्रपती शिवाजी महाराज असतानाही हिंदू होता. हम्म. महाराजांच्या नंतर पेशवाई आली तरी हिंदू होता. हम्म. पेशवाईनंतर ब्रिटिश आले, 150 वर्ष राज्य केले हम्म. तरी हिंदू होता. हम्म. ब्रिटिश गेल्यानंतर 60-65 वर्ष काँग्रेसने राज्य केलं हम्म. तरी हिंदू होता, हिंदू वाढतच होता. मग 2014 नंतर असं काय झालं की काँग्रेस सत्तेतनं गेल्यानंतर 2014 ते 2025 एकदम हिंदू खतरेमध्ये कसा काय आला? मग हे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सर्वसामान्य नागरिकांनी विचार करावा की 2014 पर्यंत हिंदूंची लोकसंख्या वाढतच होती ना. त्यावेळेस कधी हिंदू खतरेमेमध्ये आलं नाही, किंवा हे स्लोगन कधी आलं नाही की हिंदू खतरेमे. 2014 नंतरच हे वाक्य का आलं? तसंच जनता सुज्ञ आहे की बाबा हे काय येतं, की एखादी पार्टी, एखादा पक्ष आपले राजकीय पोळी भाजण्याकरता जाणीवपूर्वक 2 समाजांमध्ये, 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण करतोय का? मग त्याच्यामधून तो तेढ निर्माण करून जे महत्त्वाचे प्रश्न देशाच्या समोर आहेत, मग बेरोजगारी असेल, मग महागाई असेल, किंवा इतर गोष्टी असतील, 45 वर्षांचा नीचांक बेरोजगारीने गाठलेला आहे. आज डॉलरच्या संदर्भात असं वक्तव्य केलं गेलं होतं की ज्या देशाचा करन्सी हे होते त्या देशाचं काय परिस्थिती, की पतला होता जा रहा, असे बरेच विधानं डॉलरच्या संदर्भात आले होते. आणि आज काय परिस्थिती, डॉलर अजून खाली जातोय, त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही. म्हणजे रुपया खाली जातोय आणि डॉलरची जे आहे $1 जवळपास 90 रुपये टेकलेत. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावरती पडदा टाकण्याकरता जाणीवपूर्वक 2 धर्मांमध्ये, 2 जातींमध्ये, आता धर्मांमध्ये नाही राहिलं, हा द्वेष जातींमध्ये पसरवण्याचं काम चालू आहे. म्हणजे देशामध्ये हिंदू मुस्लिम आणि राज्यांमध्ये वेगवेगळ्या जातींमध्ये द्वेष निर्माण करायचा, लोकांचं लक्ष त्याच्यावरती ठेवायचा, आणि जो ॲक्च्युअल फोकस आहे की ज्याच्यावरती लोकांनी येऊन प्रश्न विचारले पाहिजेत सत्तेतल्या लोकांना, ते पूर्ण झाकून टाकायचं, त्याच्यावरती पडदा टाकून द्यायचा. तुम्ही इकडे बघा, आम्ही इकडे हे करतो. आणि याच्यातूनच वेगवेगळे मग तुमचे घोटाळे होत असतात, आणि जनता फक्त हिंदू मुस्लिम, मराठा ओबीसी अशा प्रश्नांमध्ये अडकून बसते. आता तुम्ही काँग्रेस पक्षाचं तिकीट मागताय, इच्छुक आहात, कोंढवा आणि कात्रज कोंढवा रोड 40 प्रभागमध्ये. बऱ्याचदा काय होतं, आत्ता जो सिनारिओ आहे, जो तुम्हालाही माहिती आहे, मला तर 100%च माहिती आहे, की असं समजलं जातं की ठीक आहे, काँग्रेसकडून आता म्हणजे निवडून येणं फार मुश्किल झालं आहे आजकाल. कारण संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठेही BJPचा उमेदवार असेल तर निवडून येण्याचे चान्स वाढतील, असं एक सर्वसामान्य लोकांना वाटतंय. आणि एक दुसरा सिनारिओ म्हणू शकतो, किंवा आपण नरेटिव्ह सेट केला आहे, त्याला नरेटिव्ह म्हणायचं की नाही तुम्ही ते ठरवा. दिल्लीपासून गल्लीपर्यंत जरी एक सत्ता असेल तर विकासाची गंगा अशी वरून खाली आणता येईल, म्हणून तुम्ही BJPलाच मतदान करा, अशा पद्धतीचा एक नरेटिव्ह पसरवला जातो. मग त्या पार्श्वभूमीवरती तुम्ही काँग्रेसचे इतके खंदे समर्थक आणि त्यांच्याकडून तिकीट मागून पुन्हा वेगळा विकास प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन करण्याचा प्रयत्न करताय, याच्यावर तुमचं काय मत आहे? मुळामध्ये देशामध्ये
पंचायत राज व्यवस्था ही एका कारणामुळे आली की सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं. हं, हं, हं. सत्ता प्रत्येक भागातले त्या सामाजिक परिस्थिती पाहून तिथल्या लोकल बॉडीजनी त्याचे निर्णय घ्यावेत. हं, ह्याच्याकरता पंचायत राज व्यवस्था आल्यानंतर समाजातल्या प्रत्येक घटकाला प्रत्येकाच्या त्याच्या भागामध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली. हं, राहिला प्रश्न आपण जो विचारलात की गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असेल तर विकासाची गंगा वरून खाली यायला अडचण येत नाही. हं. पण तसं नाही. नाही, असं त्यांचं नरेटिव्ह असं नरेटिव्ह आहे. ओके, नरेटिव्ह हा या शब्दावरतीच माझा आक्षेप आहे की काँग्रेस कधी हा शब्द वापरत नाही. नरेटिव्ह फक्त तो विरोधकांवरती लाटण्याचा किंवा लादण्याचा प्रकार सत्ताधारी पक्षाकडून कायम केला जातो की हे नरेटिव्ह सेट करतात. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपण मागच्या 10 वर्षातला विचार केला. 2014 साली देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं. त्याच वर्षी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं. 2017ला काय झालं? पुणे महानगरपालिकेमध्ये ज्या भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक 30चा आकडा क्रॉस करू शकत नव्हते, एकदम 100 गाठली. ठीक आहे, म्हणजे तुमच्या समोर चित्र आता स्पष्ट झालं. केंद्रात नरेंद्र मोदी साहेब, राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब आणि पुण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमताने सत्तेमध्ये. त्याच्यानंतर थोडंसं मधलं एक 2-3 वर्ष जर महाविकास आघाडी सरकारचं हे सोडलं तर पूर्णपणे वेगळा प्रयोग झाल्यामुळे त्यामुळं गल्ली ते दिल्ली 2014 पासून सातत्याने आहे. पण असं असताना खरंच विकासाची गंगा पुणे शहराच्या हिताकरता आली का? पुणे शहराचा विकास झाला का? ह्या पण गोष्टी आपण तपासून बघितल्या पाहिजेत. पुण्यामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये जवळपास 4 लाख कोटी पुण्यामध्ये. माझा प्रश्न तुम्ही हे म्हणजे माझं जे मी सांगतोय ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि त्या प्रश्नाला तुम्ही मला जर काउंटर केलं तर मला चांगलं वाटेल, तुमच्या माहितीमध्ये ती माहिती असेल तर, की 4 लाख कोटी हे विविध टॅक्सेसच्या रूपाने, मतलब त्याच्यामध्ये GST असेल किंवा इतर सगळेच वॅट बीट सगळ्या गोष्टी, 4 लाख कोटी हे टॅक्सेस पुणेकरांनी दिलेले आहेत. म्हणजे 4 लाख कोटी एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो पुणेकरांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत. मग त्या इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट रिटर्न्स काय भेटले पाहिजेत? म्हणजे मी जर 1 लाख रुपये जरी एखाद्या बँकेमध्ये ठेवलं तरी त्या 1 लाखाच्या अगेन्स्ट मला 5-6 हजार पुणेकरांनी 4 लाख करोडचा टॅक्सेस भरलेत मागच्या 10 वर्षामध्ये. 4 लाख कोटी टॅक्सेस विविध गोष्टींच्या माध्यमातून बाय एनी मीन्स, म्हणजे असं कोणताही, म्हणजे GST मध्ये म्हणा किंवा तुम्ही काही घ्या, म्हणजे पुण्यामध्ये जर तुम्ही एखादी गोष्ट शेवटी ते टॅक्स ते सरकारला गव्हर्नमेंटला गेलं. तर त्या 4 लाख कोटींच्या अगेन्स्ट पुण्याला रिटर्न्स काय भेटले? तर वाहतूक कोंडी पुण्यामधली पहा तुम्ही. आज मेट्रो जरी झाली तरी तो पांढरा हत्ती. त्याचा रिस्पॉन्स किती आपण जर चेक केला, ठीक आहे, सार्वजनिक व्यवस्था. आज बाहेरच्या देशामध्ये गेलो आपण, काँग्रेसची पुणे महानगरपालिका सत्तेमध्ये असताना काँग्रेस BRT आणली गेली होती. BRT वरती प्रचंड टीका झाली. परंतु तुम्ही आज बाहेरच्या देशामध्ये गेला तर BRT सक्सेसफुल आहे. आज मेट्रो आपण आणली. मेट्रोचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पर्याय म्हणून त्याचा किती वापर होतोय? किंवा एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो तो पांढरा हत्तीच आहे. तो 50 वर्ष पुढच्या आपल्याला तो सांभाळावाच लागणार आहे. त्याच्यातलं उत्पन्न किती आहे हे पण सांगितलं पाहिजे. की 10 रुपये जर मी BRTला खर्च करतो आणि मला 5 रुपये उत्पन्न येत असेल तर BRTचा पांढरा हत्ती अजून किती काळ आपल्याला, मेट्रोचा पांढरा हत्ती आपल्याला किती काळ सोसायचा आहे? पुढचे 50 वर्ष तर 100% सोसावं लागणार आहे. आणि वाहतूक कोंडीचा जर विचार केला तर पुणे वाहतूक कोंडीच्या बाबतीमध्ये आज हिंजवडीसारख्या IT पार्क जे काँग्रेस सरकारच्या काळामध्ये आलं, आज त्या हिंजवडीतल्या कंपन्या बाहेरच्या राज्यामध्ये जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकार आपल्याला आकडेवारी देणार नाही. सरकार आपल्याला विविध जाती धर्माच्या द्वेषामध्येच अडकून ठेवणार, पण ही आकडेवारी कधी देणार नाही. आज प्रदूषणाच्या बाबतीत पुणे शहर 3 नंबरच्या आसपास आलेलं आहे जागतिक याच्यामध्ये. जशी दिल्लीची अवस्था आहे तशीच पुण्याची अवस्था तर व्हायला लागलेली आहे. लोकांना श्वास घ्यायला चांगली हवा नाहीये, स्वच्छ हवा नाहीये. मला असं वाटतं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये काही दिवसांमध्येच पुणे देखील दिल्लीच्या पॅरलल जाऊन बसल्याशिवाय राहणार नाही. आणि लोकांना आरोग्याच्या समस्या देखील जाणवतात. आरोग्याच्या ऑलरेडी समस्या सुरू झालेल्या आहेत. लोकांना प्रदूषणामुळे फुफ्फुसाचे संसर्ग व्हायला लागलेले आहेत. आणि लोकांचं काय म्हणा की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पेशंट किंवा आरोग्याच्या व्यवस्थेवरती प्रचंड ताण आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आता जसं कोरोनाच्या काळामध्ये होते तसंच ताण या प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावरती येणार आहे. अच्छा, एवढी भीषण अवस्था होईल? खूप भीषण अवस्था आहे. आपल्या समोर दाखवलं जात नाही. आता थंडीच्या काळामध्ये आपण पहाटे उठून पाहतो, अरे असं वाटतं धुकं आहे, पण ते धुरकं आहे, प्रदूषण आहे. ते बऱ्याच अंशी प्रदूषण आहे, आपल्याला समजत नाही. म्हणून ह्याच्यावरती काहीतरी काम होणं गरजेचं आहे. वाहतूक कोंडी जी प्रचंड होते त्याच्या संदर्भामध्ये
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याकरता, म्हणजे आपण मेट्रोचं ऑप्शन दिलं, मी मगाशी सांगितलं तो पांढरा हत्ती आहे, तो आपण पोचतोय, पण तो प्रॉफिटमध्ये किंवा कसा येईल याच्याकरता पण आपण प्रयत्न करायला पाहिजे. आज एखादं घर घेतलं की त्या घरामध्ये माणसं 1 आणि 4 गाड्या, असे अनेक विषय आहेत की प्रदूषण कसं कमी करता येईल, त्याच्याकरता वाहतूक कोंडी कमी कशी करता येईल, असे अनेक पर्याय आज शासनाकडे आहेत. शासनाने ते राबवले पाहिजे. दिल्लीमध्ये मध्यंतरी एक प्रयोग झाला की ऑड इव्हन गाड्यांचा एक प्रयोग झाला, तो सक्सेसफुल झाला नाही झाला ती नंतरची गोष्ट, पण असे प्रयोग व्हायला पाहिजे. पावलं उचलणं महत्वाचं आहे. मध्यंतरी एका मोठ्या वृत्तपत्र समूहाने 1 दिवस पूर्णपणे सार्वजनिक व्यवस्थेचा ठेवला होता, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा, की तुम्ही बसने प्रवास करा, बस डे असे उपक्रम घेतलेले आहेत. तर असे काहीतरी उपक्रम, शेवटी हे उपक्रम घेण्याचं काम कुणाचं आहे? शासनाचं काम आहे. पण शासनामध्ये जर जागरूकता असेल, शासनामध्ये जर अवेअरनेस असेल तर ती लोकांच्या मध्ये आणण्याकरता किंवा लोकांना सांगण्याकरता अडचण होत नाही. पण शासनच जर जागरूक नसेल, नंतर फक्त बोंब मारायची की ही शहर प्रदूषणची पातळी या शहरातली वाढत चालली आहे. लोकांना इथं, म्हणजे पूर्वी पुणे हे पेन्शनर लोकांचं शहर होतं, सायकलिंगचं शहर होतं, लोकांना ईज ऑफ लिव्हिंग पुण्यामध्ये होतं. आत्ताच्या घडीला ही परिस्थिती पूर्णपणे बदलत चालली, जशी मुंबईची दयनीय अवस्था झालेली आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये किंवा ज्या मूलभूत सोयी सुविधा, पायाभूत सोयी सुविधा आहेत त्याच्या बाबतीमध्ये, तशीच काहीशी परिस्थिती येणाऱ्या पुढच्या काही वर्षामध्ये पुण्याची झाल्याशिवाय राहणार नाही. आता मध्यंतरी राहुल गांधींनी वोट चोरीचा मुद्दा वगैरे उचलला होता आणि त्यांचं स्पष्ट मत आहे की वोट चोरी होते, या निवडणुका मॅनेज होत आहेत, निवडणूक आयोगसुद्धा मॅनेज होतो आणि त्याच्यामुळे जे काही रिझल्ट आत्ता दिसत आहेत निवडणुकांचे ते त्याच्यामुळे दिसत आहेत. तुम्हाला देखील तसं वाटतं आणि तुम्हाला भीती नाही का वाटत? आपण तर काँग्रेसकडून तिकीट मागतोय आणि उद्या जर उभे राहिलो तर या सगळ्या ज्या सो कॉल्ड सेटिंग्ज आहेत की नाही, मी तरी सांगू शकत नाही ते, पण त्याच्यामुळे आपल्याला फटका बसू शकतो असं कधी वाटतं तुम्हाला? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्ष आज संविधानावरती चालतो. संविधानामध्ये जे मूल्य दिलेले आहेत त्या संविधानाच्या मूल्यांचा अंगीकृत करून काँग्रेस पक्ष देशाची वाटचाल पुढे नेण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिलेला आहे. राहुल गांधींनी जे आत्ता विषय मांडलेत, म्हणजे राहुल गांधींचा आपण ॲक्च्युली त्यांच्या संदर्भात जे कॅम्पेन चालवलं गेलं की एक उच्च शिक्षित नेता, खऱ्या अर्थानं त्या आज देशाच्या आमच्यासारख्या यंगस्टर लोकांचे ते आदर्श आहेत. एवढ्या बाहेरच्या देशामधून जाऊन मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलंय, आज त्यांचं विजन चांगलं आहे आणि त्या नेत्याची जी बदनामी करण्याचं काम चालू आहे, म्हणजे एखाद्या सुशिक्षित नेत्याला बदनाम करायचं आणि एखाद्या अडाण्याच्या हातामध्ये देशाचा कारभार द्यायचा, म्हणजे हा विरोधाभास आपल्या देशातच होऊ शकतो, हे आता माझं ठाम मत झालेलं आहे. राहुल गांधींनी राहिला मुद्दा वोट चोरीचा जो काढलाय, तर त्यांनी ते सप्रमाणमध्ये पत्रकार परिषदेमध्ये त्या गोष्टी दाखवून दिलेल्या आहेत आणि त्यांनी निवडणूक आयोगाला मागणी केलेली की तुम्ही ह्या गोष्टींच्या संदर्भात आम्हाला उत्तर द्या. त्यांनी काय सांगितलं की तुम्ही एखाद्या निवडणुकीच्या पूर्वी जी मतदार यादी असेल ती लवकर तुम्ही रिलीज करा आणि ती डिजिटल स्वरूपामध्ये तुम्ही रिलीज करा. अनेक मुद्दे त्यांनी दाखवून दिले की 0 ॲड्रेसमध्ये 0 आहे, एकाच म्हणजे मतदानाच्या याद्यांमध्ये एकाच पानावरती एकच फोटो 10 ठिकाणी आहे, एकाच वेगवेगळ्या नावाने तेच फोटो फिरत आहेत. अशा अनेक गोष्टी त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निवडणूक आयोगासमोर ठेवल्या आणि निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाही. आज बिहारमध्ये एवढे विरोधकांचा असा आरोप असतो, त्याच्यावर तुम्ही कोर्टात जा ना त्याच्या विरुद्ध. कोर्टातली आता एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमचा तरी किती विश्वास उरलाय मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल ते, की नागरिकांना असं वाटतं की काही विषयांच्या संदर्भात कोर्ट मध्यरात्री काम करतं, पण महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षामध्ये शिंदे सेनेचा निकाल जवळपास 3.5 वर्ष झाला लागला नाहीये. तारीख पे तारीख म्हणजे सनी देओलनी जो पूर्वी तो पिक्चर केला ना, त्यावेळेस त्यांनी ते एकदम कमालचं वाक्य बोलून ठेवलं की तारीख पे तारीख मिलती है लेकिन इंसाफ नाही मिलता. हे वाक्य आज तंतोतंत या घडीला लागू होतंय. हे राहुल गांधींचं वगैरे झालं राष्ट्रीय पातळीवरलं, तुम्ही आता एकदम ग्राउंड लेवलवरती काम करता, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमचा काय मत आहे? हे वोट चोरी वगैरे होते, आत्ताच्या सेटिंग होतात? निवडणुका सेटिंग किंवा EVM वरती संशय घेणं पक्षाने किंवा राहुल गांधींनी पण आतापर्यंत ते कधी सांगितलं नाही. शेवटी ते इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे, त्याच्या संदर्भामध्ये IT क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची पण मतं आपल्याला पाहावी लागतील आणि त्यांची मतं जी आहेत ही बऱ्याच अंशी EVMच्या विरोधामध्ये देखील आहेत. राहिला प्रश्न वोट चोरीचा आपण सांगितला, तर पुणे महानगरपालिकेची पहिली इलेक्शन आता जी होणारी आहे अपकमिंग, ही पहिली इलेक्शन अशी आहे की आचारसंहिता डिक्लेअर झाली आणि मतदार याद्या डिक्लेअर नाही आहेत. म्हणजे फायनल अंतिम मतदार यादी अजून डिक्लेअर झालेली नाही. म्हणजे इतिहासामध्ये पुणे महानगरपालिकेच्या पहिल्यांदा असं घडले. असं कधी होतं का की आचारसंहिता लागले आणि मतदार यादीच अंतिम नाही अजून? तर ह्याच्यामध्ये शंका घेण्याकरता किंवा संशय घेण्याकरता नक्कीच व्हावे. आणि मध्यंतरीच्या काळात संसदेमध्ये काय केलं त्यांनी की निवडणूक आयोगाचा आयुक्त हे निवडी करता, पूर्वीचं कसं स्ट्रक्चर होतं की विरोधी पक्ष नेता, सरकारचा प्रमुख म्हणजे पंतप्रधान असतील आणि मुख्य न्यायाधीश, सरन्यायाधीश,
ह्या तिघांच्या टीमने मिळून निवडणूक आयुक्ताला त्या ठिकाणी नियुक्त करायचं. यांनी कायदा आणला, सरन्यायाधीशांना वगळलं आणि केंद्रातला 2 नंबरचा मंत्री. आत्ता परिस्थिती काय की पंतप्रधान असतील, अमित शहा असतील आणि राहुलजी गांधी असतील, ह्या तिघांनी निवडणूक आयुक्ताची घोषणा करायची, तो नेमायचा. पण एखादा निवडणूक आयुक्त नेमायचा, जर एखादा 2 नाव आली आणि हे 3 लोक आहेत नियुक्त करणारे, त्याच्यामध्ये मेजॉरिटी तर सत्ताधारी पक्षाची आहे, म्हणजे तिथं विरोधी पक्षाच्या मताचं व्हॅल्युएशन 0 करून टाकलं. अच्छा. संसदेमध्ये असा कायदा केला की उद्या निवडणूक आयुक्तावरती कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. म्हणजे एक प्रकारे हे त्या निवडणूक आयुक्ताचं करेज वाढवण्याचंच काम झालं ना. म्हणजे उद्या तुम्ही काही करा, तुम्ही माझ्यावरती गुन्हा दाखल करू शकत नाही. मी काही करणार, माझ्या मनाला वाटेल ते करणार, सत्ताधारी पक्षासाठी काम करेल, काही करेल. बिहारमध्ये 65 लाख नावं वगळण्यात आली, म्हणजे तो आता देश पातळीचा विषय. राहिला महाराष्ट्रामधले पुणे महानगरपालिकांचा आपण विचार केला, निवडणुकीची आचारसंहिता डिक्लेअर झाल्यानंतर महिनाभरातच कमीत कमी 45 दिवसांची आचारसंहिता असते. म्हणजे एक प्रकारे असं करायचं की विरोधी पक्षातल्या लोकांना निवडणुकीची तयारी करण्याचाच वेळ द्यायचा नाही. त्याच्यानंतर नावं जर तुम्ही आत्ता बघितलं, मतदार याद्यांमध्ये एवढा घोळ आहे, लोकांनी एवढे आक्षेप घेतलेत की राहिला कोंडव्यामध्ये आणि त्याचं नाव आहे कोंडवा बुद्रुकमध्ये राहिला आणि त्याचं नाव बिबेवाडीमध्ये आले, त्याचं नाव कोंडवा खुर्दमध्ये आले. एक जण प्रभागाशी एवढे तुकडे केलेत की जेणेकरून आपल्या पक्षाला कसा फायदा होईल. म्हणजे जो माणूस वर्षानुवर्ष कोंडव्याशी संबंधित आहे, कोंडव्याच्या प्रभागामध्ये इन्व्हॉल्व आहे, त्याचे तुकडे करून टाकायचं, त्याला कन्फ्यूज करायचं की तो जर माझ्या गावातल्या एखाद्या शाळेमध्ये, माझ्या समजा मी कोंडव्यामध्ये गावठाणामध्ये राहिलं आहे, माझं मतदान आहे कोंडव्यातल्या गावठाणाच्या शाळेमध्ये, मग त्याचं मतदान टाकायचं साईनगरला टाकायचं, त्याचं मतदान टाकायचं सिंहगड शाळेमध्ये टाकायचं. कात्रजची परिस्थिती तर आपण एकदम भयान करून ठेवली, एकाच गावाचे 4 तुकडे करून टाकले. म्हणजे फक्त काही ना काही कोणत्याही मार्गाने साम दाम दंडभेद अशा गोष्टी वापरायच्या आणि सत्ता माझ्या ताब्यामध्ये कशी राहील, ही जी विकृती आत्ताच्या या सत्ताधारी पक्षामध्ये झालेली आहे ना, ही खरंच देशासाठी, देशाच्या लोकशाहीसाठी आणि नागरिकांच्या विकासासाठी ही घातक झालेली आहे. पण हे निवडणूक आयोगाचा गलथान कारभार आहे की सरकार याच्यात सामील आहे, तुम्हाला काय वाटतंय? हे कसं असतं, हात में हात मिला के सब चलता है. हे एका बाजूने, टाळी कधी एका हाताने वाजत नाही. काही ना काही प्रलोभनं असतात, सगळ्या गोष्टी असतात आणि सर्वसामान्य नागरिक ह्या गोष्टीची कुजबूज करत असतात. त्यांना माहीत असतं, पण शेवटी एक वेळ अशी येईल की देशातल्या लोकांना काहीतरी ना काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर इतके वर्ष ज्या देशातली लोकशाही मजबूत राहावी म्हणून त्याची बीजं पंडित नेहरूंनी रोवली, आज ती लोकशाही देशातली धोक्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे जर ज्याला असं वाटतं की देशातली लोकशाही टिकली पाहिजे, या देशातला सर्वसामान्य नागरिक हा सत्तेच्या नव्हे तर विकासाच्या केंद्रबिंदूमध्ये असला पाहिजे, ज्यावेळेस सर्वसामान्य नागरिकांचा हा निर्णय पक्का होईल त्यावेळेस आणि त्यावेळेसच या देशाची लोकशाही वाचवण्याकरता सर्व नागरिक पुढे येतील. राहिला विषय महानगरपालिकेचा, तर हे घोंगडं भिजतच ठेवलेलं आहे त्यांनी अनेक चुकीच्या पद्धतीने. म्हणजे आप आगे आगे देखो क्या होतं, म्हणजे अजून आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं की सत्ता फक्त मला हवी आहे, काही जरी झालं तरी सत्ता मी मिळवणार. ह्यानी पेटलेले प्रेरित झालेले लोक काही करू शकतात, त्याचा प्रत्यय येणाऱ्या नगरपालिकेच्या प्रत्येक दिवसागणित पुणेकरांना आल्याशिवाय राहणार नाही. तुमचा काय अजेंडा या निवडणुकीला सामोरं जात असताना? प्रभाग क्रमांक 40 कात्रज कोंढवा रोड यासाठी स्पेसिफिक बोलूया. क्रमांक 40चा जर विषय केला तर प्रभागातले आज 97 साली आम्ही महानगरपालिकेत आलो. 2002 पासून आत्तापर्यंत आमच्या 4 इलेक्शन झालेले आहेत. तसं बघायला गेलं तर महानगरपालिका पायाभूत सुविधा सर्वप्रथम पुरवत असते. एखाद्या गावाला पुणे महानगरपालिकेत घेतल्यानंतर त्याचा विकास आराखडा तयार केला जातो. त्या विकास आराखड्यामध्ये विविध आरक्षणं टाकली जातात. त्या आरक्षणामध्ये मग प्लेग्राऊंडचं असेल, पोलीस स्टेशनचं असेल, पार्किंगचं असेल, शाळांचं असेल, अग्निशमन केंद्राचं असेल, अशी विविध आरक्षणं टाकली जातात. स्मशानभूमीचं आरक्षण टाकलं जातं आणि त्याच्यानंतर सुनियोजित विकास केला जातो. पण 23 वर्षामध्ये जर आपण या भागाचा विकास बघितला आणि अजूनही जर सत्ताधारीमध्ये असतील, आम्हाला निवडून द्या, आम्हाला विकास करायचा आहे, तर मला असं वाटतं की आता विकासाची डेफिनेशन, विकासाची व्याख्या काय आहे सर्वसामान्य नागरिकांनी बघून घ्यावं. कारण 23 वर्षामध्ये फक्त या भागाचा बकालपणा वाढलेला आहे. सुनियोजित विकास करत असताना कमीत कमी पुढच्या 30 ते 40 वर्ष समोर ठेवून काम करावं लागतं. आता जर माझ्या भागाची लोकसंख्या म्हणजे फॉर एक्झाम्पल जर 10,000 असेल तर मी विचार करायला पाहिजे ज्यावेळेस माझ्या भागाची लोकसंख्या 50,000 असेल ना, त्यावेळेस त्या पायाभूत सोयी सुविधांवरती किती ताण येऊ शकतो. तर त्या दृष्टीने पुढच्या 30 ते 40 वर्षाचा विचार करून आत्ताच त्याच्या संदर्भात निर्णय घेतले गेले पाहिजेत. पण 2002 नंतर सत्तेत आल्यानंतर जे सत्ताधारी होते त्यांनी तो निर्णय घेतले नाहीत. अनेक लोक आजही माझ्या भागातले पायाभूत सुविधांसाठी तडफडत आहेत. लोकांना वेळेत पाणी येत नाही, रात्री 2 वाजता पाणी येतं, 3 वाजता पाणी येतं, रस्ते चांगले नाही आहेत, आरोग्याच्या सुविधांची कमतरता आहे. लोकांना प्लेग्राऊंड, आज माझी पिढी भाग्यवान होती की त्यावेळेस ओपन जागा होत्या, आम्ही खेळायचो.
आत्ताच्या मुलांना हातामध्ये मोबाईल का आहेत माहिती का? त्याला मुलं जबाबदार नाही आहेत, त्याला तुम्ही आम्ही जबाबदार आहोत. की आज प्लेग्राऊंडच आपल्या भागामध्ये राहिले नाही आहेत. मुलांनी खेळायला जायचं कुठं? चांगल्या शाळा नाही आहेत. आज मी परवा दिवशी एका प्रचारादरम्यान एक महिलेला मी विचारलं, तुमची मुलगी काय करते, कोणत्या शाळेमध्ये? ती म्हणली मराठी शाळेमध्ये. म्हटलं, मी तुम्हाला असं वाटत नाही का तिने इंग्लिशमध्ये शिकावं? त्या महिलेचं उत्तर होते, माझी परिस्थिती नाही आहे. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर दुःख वाटावं का राग यावा? तर माझ्या संदर्भात मी संवेदन मनाचा असल्यामुळे मला दोन्ही गोष्टींचं दुःखही वाटलं आणि रागही आला, की आपले सत्ताधारी इतके निष्ठुर कसे असू शकतात? की जर एक महिला आपल्या प्रभागातली म्हणते की आमची परिस्थिती नाही म्हणून माझी मुलगी मराठी शाळेत आहे. मग मराठी शाळेचा विषय ठीक आहे, मराठीपाशी आपण आपला अभिमान आहे, पण आत्ताच्या जगामध्ये तग धरण्याकरता इंग्लिशही हवं आहे. मग महानगरपालिकेच्या शाळांवरती लक्ष द्या ना. महानगरपालिकेच्या शाळा CBSE पॅटर्नच्या करा ना. विद्यार्थ्यांना एवढी चांगल्या सोयी सुविधा द्या, त्याच्यावरती तज्ज्ञ लोकांची एक समिती ठेवा की जिथे त्या नगरपालिकेच्या शाळेची देखरेख करेल. असं काहीतरी सोयी सुविधा असं काहीतरी करा की लोकांचं म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या सोबत धनदाडग्यांनी पण तिथं येऊन तुम्हाला सांगितलं पाहिजे की कृपया माझ्या मुलाला नगरपालिकेच्या शाळेमध्ये ॲडमिशन द्या. सर्वात अशी मोठा प्रश्न परिस्थिती कुठला आहे तुमच्या प्रभागाचा? सर्वात मोठा प्रश्न कोणता आहे? आता जर विचार केला की स्मशानभूमीचा जो आमच्या गावाचा प्रश्न आहे, आजही ती स्मशानभूमी एक 1 BHK फ्लॅट सारखी तिथे अस्तित्वात आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल ना, 1 BHK म्हणजे 1 BHK तर आपण म्हणतो अरे 300-400 स्क्वेअर, येस 300 ते 400 स्क्वेअर फीट. अशी स्मशानभूमी असते का हो कधी? कधीच नाही. स्मशानभूमी म्हणजे आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीचा अंत्यविधी म्हणा किंवा हे म्हणा एक चांगल्याच ठिकाणी चांगल्या जागेमध्ये, म्हणजे अक्षरशः मी वाईट शब्दप्रयोग करतो की उकिरड्यावरती आज आमच्या भागातल्या लोकांचे अंत्यविधी होतात. उकिरड्यावरती आजूबाजूची परिस्थिती बघितली ना तर नाचक्की मान खाली जाते आमची. म्हणजे मला एक प्रश्न वाटतो की लोकांना चीड का येत नाही? आणि म्हणून मी एक ठरवलं की नाही, आज जोपर्यंत आपण रस्त्यामध्ये उतरत नाही, रस्त्यावर उतरत नाही, लढत नाही, कारण हे प्रश्न माझे पण आहेत. जोपर्यंत म्हणजे पूर्वी असं व्हायचं की लोकांची लढाई एखादा नेता लढतोय, आणि आज ही लढाई मी माझी केली आणि ह्या लढाईला जर मला यश मिळालं तर त्या यशातनं लोकांच्या लढाईला उत्तर मिळेल. म्हणून ती लढाई मी लढणार, स्वतःसाठी लढणार, आणि बाय डिफॉल्ट ती लोकांचीच लढाई असणार आहे. जेव्हा माझे प्रश्न सुटतील तेव्हा त्याच लोकांचे प्रश्न सुटतील. म्हणून आज लोकांच्या समोर निवडणुकीच्या माध्यमातून मी समोर येतोय की येस, मी पुढच्या 30 ते 40 वर्षाचा कोंडव्याच्या विकासाचा आराखडा तयार केलेला आहे. माझ्याकडे एक विजन आहे, ज्या विजनच्या माध्यमातून मी लोकांना सांगू शकतो की माझ्या भागातल्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी मी विरंगुळा केंद्र उभा करेल. कारण नगरपालिकेचा जर विचार आपण केला तर नगरपालिकेमध्ये जर आपण असू तर माणसाच्या व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत मधल्या काळात जेवढ्या काही सोयी सुविधा आहेत ह्या पूर्णपणे पुरवण्याचं काम हे महानगरपालिकेचं आहे. बरोबर. म्हणजे जन्माला जर मी येत असेल तर जन्माला येत असताना चांगलं मॅटर्निटी होम पाहिजे. लोकांना तिथे नॉर्मल डिलिव्हरी असेल, सिझेरियनला 50-50 लाख रुपये महिला बाहेर खर्च करतात प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. पुणे महानगरपालिकेमध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहे. मुलगा जन्माला आल्यानंतर 1 ते 9 महिन्यापर्यंत प्रेग्नन्सीच्या काळामध्ये ज्या काही टेस्ट होतात त्या पुणे महानगरपालिकेच्या मॅटर्निटी होममध्ये व्हायला हव्यात. त्याच्यानंतर मुलगा जन्माला आल्यानंतर, मुलगी जन्माला आल्यानंतर जो वॅक्सिनेशनचा पिरियड असतो पहिले 5 ते 7 वर्ष, आज आपण प्रायव्हेट हॉस्पिटलला गेले की 7,000 8,000 प्रत्येक वॅक्सिनेशनला जातात. पुणे महानगरपालिकेच्या मॅटर्निटी होमला फ्री ऑफ कॉस्ट त्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. हे लोकांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे. पण लोक काय म्हणतात, नाही नगरपालिकेचं आहे, खराब आहे. ही मानसिकता बदलायला पाहिजे. मग हे मानसिकता बदलायचं काम कोणाचं आहे? नगरसेवकाचं आहे. नगरसेवकांनी सांगितलं पाहिजे, एक दिवस व्हिजिट ठेवा ना तिथे, बघा आम्ही काय काय सोयी सुविधा दिल्यात. लोकांना तुम्ही अवेअर करा, लोकांना सांगा की नाही तुम्ही तुमचे पैसे वाचतायत, तुम्ही इथं या, लाभ घ्या या गोष्टींचा. ज्या दिवशी लोक लाभ घ्यायला सुरुवात करतील लोकांचे पैसे वाचतील. मॅटर्निटीच्या काळामध्ये ज्या काही गोष्टींचा जवळपास नाही म्हटलं तरी 2-3 लाख रुपये खर्च होतात. अहो इथे फ्री ऑफ कॉस्ट होतंय ना, तुम्ही घ्या ना, त्याचा लाभ घ्या. नगरसेवकाचं काम आहे लोकांना प्रवृत्त करावं, त्याच्याकरता अजून चांगल्या सोयी सुविधा मॅटर्निटी होमसाठी असेल, हॉस्पिटल्ससाठी. आज दक्षिण पुण्याचा विचार करा. दक्षिण पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे? लोकसंख्या तुफान वाढले. कात्रजपासून उंडरी पिसोळीपर्यंत घ्या. एखादी जरी मेडिकल इमर्जन्सी झाली तर शासकीय रुग्णालय म्हणून आपल्याला ससूनला जावं लागतं. प्रायव्हेट हॉस्पिटलला जायचं तर पहिले खिशामध्ये लाख रुपये घ्या. अडचणीच्या काळामध्ये कुणाच्या खिशात लाख रुपये नसतात. हॉस्पिटलला गेले की ते म्हणतात 50,000 रुपये द्या, लाख रुपये द्या तरच ॲडमिशन होणार. बाकीचा उपचाराचा खर्च वेगळाच. लाख रुपये भरा तरच तुमचं ॲडमिशन हॉस्पिटलमध्ये होईल. मग आपण याच्यावरती विचार करायला पाहिजे की दक्षिण पुण्याकरता आज आपल्याला ससूनच्या धर्तीवर, ससूनच्या बेसवर मोठं हॉस्पिटल का नसावं, ज्याचा उपयोग आहे दक्षिण पुण्यातल्या अनेक भागांच्या करता होईल. आमच्या विजनमध्ये आम्ही प्रामुख्याने तेच टाकलेलं आहे की दक्षिण पुण्याकरता एक सुसज्ज या भागातल्या अनेक कोंडवा असेल, बिबेवाडी असेल, कात्रज असेल, उंडरी पिसोळीपर्यंत असेल, इकडे आंबेगावपर्यंत, अशा या भागांच्या करता
ससूनच्या धर्तीवर एक चांगलं सुसज्ज रुग्णालय उभं करणं, जिथे ब्लड ग्रुपपासून मोठमोठ्या सर्जरीज फ्री ऑफ कॉस्ट शासनाच्या माध्यमातून व्हायला हव्यात, याच्याकरता आमचा प्रयत्न राहील. शिक्षणाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की पुणे महानगरपालिकेच्या शाळा या CBSE पॅटर्न ICSE पॅटर्नच्या व्हायला पाहिजेत, जेणेकरून लोकांचे पैसे खर्च कुठं होतात, शिक्षणावरती खर्च होतात, त्यासोबतच आरोग्यावरती खर्च होतात. म्हणजे लोकांचं आर्थिक बजेट कोलमडणार नाही, लोकांचे सेव्हिंग होईल, काही ना काहीतरी पैसे वाचतील, त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाकरता ते पैसे वापरता येतील, त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी ते पैसे वापरता येतील. हे झालं शिक्षण आणि आरोग्याचा विषय. आज आपल्या भागामध्ये तुम्ही इतिहासाची पानं चाळा, मागच्या 30 वर्षामध्ये आपल्या भागातून कोंढवा असेल किंवा कात्रजपर्यंत असा कोणता मोठा अधिकारी झालाय का, IPS अधिकारी झालाय, IAS अधिकारी झालाय, फॉरेस्ट अधिकारी झालाय, अशी नावं आहेत का? ह्याचं कारण का की नगरसेवकांनी किंवा ज्या लोकांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं किंवा ते कॅपेबल नाही आहेत, तिथपर्यंत थिंकिंग त्यांची नाही आहे. बरोबर. की जी थिंकिंग मी विचार करतोय की नाही, माझ्या भागातनं जर एखादा IPS, हे बघा राजकारणी ना आज आहेत उद्या नाहीत, किंवा राजकारणामध्ये कोण एखादा मंत्री होईल पण 5 वर्षांनंतर त्याचं मंत्रीपद जाईल, दिवा जाईल, सगळं जाईल. पण आपल्या भागाला जर कायमस्वरूपी दिवा मिळवायचा असेल ना, तर आपल्या भागामध्ये IPS अधिकारी तयार व्हायला पाहिजे, IAS अधिकारी तयार व्हायला पाहिजे. आणि हे माझं ड्रीम आहे, हे माझं स्वप्न आहे. अहो, घाटाच्या वरती गेलं, बोबदेव घाटाच्या वरती ग्रामीण भागामध्ये चांबळी गावातून शहीद अशोक कामठे, आज एवढं मोठं नाव, ते IPS झाले ना. आणि पुणे सारख्या शहराला लागून असलेल्या कोंढवा भागातून या कात्रज भागातून एकही IPS अधिकारी नाही, एकच IAS अधिकारी नाही. मग त्याच्याकरता प्रयत्न व्हायला हवेत का नको? अगदीच. मग प्रयत्न करायचे म्हणजे काय नक्की करायचं? आपण विद्यार्थ्यांच्या करता शेवटी लक्षात घ्या, IPS असेल, IAS असेल, याच्या संदर्भात विचार करण्याची क्षमता मुलांच्यामध्ये 8वी 9वी पासूनच रुजवली पाहिजे. त्यावेळेसच त्यांना त्या गोष्टींचं आकर्षण निर्माण करायला हवं. तेव्हा कधी त्यावेळेस त्या वयातच ते मुलं त्याचा अभ्यास चालू करतात. मग त्याच्याकरता MPSC असेल, UPSC असेल, अशा मार्गदर्शन शिबिर आपण घेतली पाहिजे. 12th फेल पिक्चर आपण पाहिलं असेल, आनंद वाटतो, अरे वा काय त्या एवढ्या खडतर परिस्थितीमधून तो IAS झाला, हे झालं, ते झालं. आपली मुलं का होत नाहीये? कारण आपण त्यांना तसं पोषक वातावरण तयार करत नाही. बरोबर. माझ्या विजनमध्ये तेच असणार आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये आपण असं टार्गेट ठेवा की आपल्या भागातून एक तरी IPS तयार होईल, एक तरी IAS अधिकारी तयार होईल. जो कोंढव्याचं नाव घेऊन, कात्रजचं नाव घेऊन, सुखसागर, साईनगर ह्या भागातनं एखादा तयार झाला तर तो राज्य पातळीला काम करेल, देश पातळीला काम करेल. तो कधी जर कुठल्या समजा दिल्लीमध्ये असेल, UP मध्ये असेल, तिथल्या एका माणसाने प्रश्न विचारला, साहब आप कहाँ से हो? मैं पुणे के कोंढवा से हूँ, मैं पुणे के कात्रज से हूँ, मैं पुणे के साईनगर, गोकुळनगर, साईनगर, सुखसागर नगर से हूँ. अहो, किती मोठी अभिमानाची गोष्ट असेल. बरोबर. आणि आपण अभिमानाने गोष्ट सांगावी अशी कोणती राहिली आपल्या भागामध्ये? स्मशानभूमीचा अभिमान बाळगायचा, काय एखाद्या हॉस्पिटलचा, नसलेल्या हॉस्पिटलचा अभिमान बाळगायचा. अशा अनेक गोष्टी आहेत. क्रीडांगणं नाही आहेत. क्रीडांगणाचं तुम्हाला सांगितलं, क्रीडांगण जर चांगलं झालं, आज माझ्या मुलीला बॅडमिंटन खेळायला भविष्यामध्ये, किंवा माझी पुतणी आज बॅडमिंटन खेळते, तिला बॅडमिंटन खेळायला गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एकही चांगलं क्रीडा संकुल नाहीये. तिला खाली जावं लागतं बिबीवाडीच्या इकडे. मग माझं टार्गेट काय असेल, माझं विजन काय असेल की एखादं क्रीडा संकुल चांगलं उभं करावं. इंडोर गेमचं असेल, आउटडोर गेमचं असेल, तिथं त्या विद्यार्थ्यांना, त्या खेळाडूंना तिथं चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, प्रशिक्षक चांगले द्यावेत. टाईम जाईल, पुढच्या 2 वर्षात तिथले विद्यार्थी, तिथले खेळाडू जिल्हा स्तरावर खेळतील, पुढे राज्यस्तरावरती येतील, त्याच्या पुढे देश पातळीला येतील. अजून चांगली मेहनत घेतली, त्यांच्यावरती आपण चांगले खर्च केलं, म्हणजे राज्याचं युवा धोरण ते फेल आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये, पण आपण जर ते काम केलं, म्हणजे योगायोगाने जर माझ्या गावाला क्रीडा समितीचं अध्यक्षपद भेटतंय पुणे महानगरपालिकेचं, आणि माझ्या भागातले खेळाडू आज जिल्हा पातळीला नाही आहेत, राज्य पातळीला. एक मुलगी आहे मनस्वी म्हणून, तिचं आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आहे. पण अजून असे विद्यार्थी, असे खेळाडू तयार व्हायला पाहिजेत की ज्याच्यामध्ये शासनाचा हातभार लागला पाहिजे. वैयक्तिक विद्यार्थ्यांचं तर आहेच योगदान, पण एक शासकीय यंत्रणा म्हणून जर आपण चांगल्या सोयी सुविधा दिल्या तर मुलं निश्चितपणे देश पातळीला पण खेळतील. आणि जर त्यांनी खूप टॅलेंट जर त्यांनी जोपासला, अजून कष्ट घेतले, मेहनत घेतली, तर उद्या भविष्यातला एखादा कोंढव्यातला खेळाडू देशाचं नेतृत्व ऑलिम्पिकमध्ये पण करेल. मग हे दूरदृष्टी ठेवून आपण काम करायला हवं का नाही? रस्ता, पाणी, वीज हे बेसिक प्रश्न आज लोकांना त्याच्यावरतीच खेळवलं जातं. रात्री 2 वाजता कोण पाणी सोडतं का मला सांगा तुम्ही? लोक एवढी चीड आहेत, लोकांना चीड आहेत लोकांमध्ये. अहो, पाण्याचं नियोजन करा ना, सकाळी 5 ते सकाळी 8 पर्यंत करा, रात्री 8 ते 11 पर्यंत करा. काही खोटं कारणे सांगू नका की पंपिंग स्टेशनला पाणी आलं नाही, हे नाही, ते नाही. अहो, नगरसेवकाचं कामच ते आहे. प्रॉपर प्लॅनिंग, मायक्रो प्लॅनिंग हे नगरसेवकाचं कामच आहे. नगरसेवक सकाळी 6 वाजता उठून प्रभागाच्या प्रत्येक गल्लीमध्ये फिरला पाहिजे की बाबा तिथं झाडू मारायला लोक आलेत का, तिथली साफसफाई होते का, स्वच्छता होते का. तर इथं 100 रुपये घेतले जातात, कचऱ्याला उचलायचं असेल 100 रुपये द्या. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जर माझ्या प्रभागातला नागरिक आज जीवन जगत असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी
म्हणजे तुम्हाला असं वाटलं असेल की अरे हे तर शांत होते, एकदम आक्रमक कसे झाले. चीड यायला पाहिजेच ना. तुमची प्रॉपर्टी आहे, तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरता, पाणीपट्टी भरता, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट करत असता नगरपालिकेकडे. रिटर्न्समध्ये काय आहे तुम्हाला? वाहतूक कोंडी, रस्त्याला खड्डे, असे अनेक विषय आहेत, शाळांचं म्हणा. आणि म्हणून मी आज माझ्या मनाला इतकं अस्वस्थ मी आहे, इतकी चीड माझ्या मनामध्ये आहे की आपण खरंच मुरदाट झालोय का? टॅक्स पण भरायचा म्हणजे आपण फक्त काय टॅक्स भरायलाच जन्माला आलोय का? आपल्याला सोयीसुविधा मिळणार कधी? मग आपण ज्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले, अहो त्यांनी सभागृहामध्ये प्रश्न मांडावेत ना, त्यांनी चर्चेमध्ये सहभाग घ्यावेत ना. मागच्या 20-22 वर्षातले मला क्लिप्स दाखवाव्यात या नगरसेवकांनी की सभागृहामध्ये पुण्याच्या हितासाठी, पुणेकरांच्या हितासाठी एखाद्या विषयाची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, स्वतःचं मत नोंदवलं, जे की त्यांच्याकडे नाहीये. उठ बसलं की उठ म्हणलं की उठ, बस म्हणलं की बस, असे जर नगरसेवक निवडून जाणार असतील तर या प्रभागाचा विकास राम भरोसे होऊ शकत नाही. म्हणून लोकांनी ठरवलंय की नाही, आता यावेळेस म्हणजे लोकांनी, मी तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की मी थोडंसं लांब राहण्याचा प्रयत्न करत होतो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य सांगितलेलं आहे, कदाचित तुम्ही वाचलं असेल, माहीत असेल तुम्हाला, की सुशिक्षित लोकांनी राजकारणापासून पळू नये, त्यांनी राजकारणामध्ये यावं. जर ते राजकारणामध्ये नाही आले ना तर हे अडाणी लोक तुमचे पॉलिसी मेकर होतील आणि ती तुमच्या डोक्यावरती बसून तुमच्या आयुष्याचं वाटोळं करतील. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या माणसांनी जर सांगितलं तर आपण ते ऐकलंच पाहिजे. आणि म्हणून एक सुशिक्षित, फक्त नावाला सुशिक्षित नाही तर एक विजन घेऊन मी लोकांच्या समोर येण्याचा प्रयत्न केला. लोकांनी मला खूप आग्रह केला, नाही दादाश्री तुम्ही या, आत्ता दिस इज अ परफेक्ट टायमिंग, दिस इज अ परफेक्ट टाइम फॉर ब्राईट डेव्हलपमेंट. तुम्ही आलात तर गावाचं चांगलं होईल, प्रभागाचं चांगलं होईल. अन्यथा या भागाचं वाटोळं शिवाय ऑलरेडी झालेलं आहे, पण ते काय म्हणतो ना आपण, अजून एकदम मागितनं किंवा असं हे एवढं खराब होईल ना परिस्थिती की काही काळानंतर ज्या लोकांनी इथं प्रॉपर्टी घेतलेत, वास्तव्यास आहेत, ज्यांच्या पिढ्या इथं गेल्यात, ती लोक गाव सोडून बाहेर जातील. आणि मी माझं गाव सोडून, ज्या गावावरती मी मनापासून प्रेम करतो, ज्या गावाने मला मोठं केलं, ते गाव सोडून मी बाहेर जाऊ शकत नाही. आणि म्हणून त्या गावासाठी, गावातल्या माझ्या लोकांच्यासाठी मला लढायचं आहे. आणि म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, काँग्रेस पक्ष का तर तो सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे, सर्वांच्या विकासाच्या करता काम करणारा पक्ष आहे. म्हणून मी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी माझ्या पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे. माझा पक्ष मला उमेदवारी देईल. आणि आता लोकांनी पण ही निवडणूक लोकांनी खांद्यावर घेतलेली आहे की लोकांचं स्पष्ट मत झालंय की नाही, आता बाद झालं, आता दादाश्री कामटे सारख्या सुशिक्षित चेहऱ्याला आपण संधी द्यायची, त्याच्या विजनवरती त्याला काम करण्याची संधी द्यायची. आणि माझं पण एक नेक प्रयत्न कायम असाच असेल, जरी उद्या नगरसेवक झालो तर कुठले प्रोजेक्ट्स मी गावावरती थोपणार नाही. कोणताही एखादा निर्णय घ्यायची वेळ आली ना, लोकांना जे हवंय त्याच्याकरता सामूहिक निर्णय घेईल. लोकांना जर इथं गार्डन हवे तर गार्डनच करेल, लोक म्हणजे जर लायब्ररी हवी तर लायब्ररीच करेल. 100 फुटांवरती ज्या पाण्याच्या टपऱ्या आहेत ना, पान, गुटखा, सिगरेट, जे की सरकारी बंदी आहे त्याच्यावर, त्याच्या बदल्यात मी तिथं चांगली लायब्ररी उभी करू शकतो. माझ्या भागातल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूक भागवण्याची जबाबदारी माझी आहे. आज माझ्या भागामध्ये नाट्यगृह नाही आहे, लोकांना कुठं नाटक बघायला जायचं, शेवटी ऑलरेडी ती प्रभागातली लोक ह्यांची सत्ताधाऱ्यांची नाटकं बघतच असतात, पण एक चांगलं, एक दिशा देणारं नाटक त्यांना बघायचं असेल तर माझ्या भागामध्ये नाट्यगृह असलं पाहिजे, सांस्कृतिक केंद्र असलं पाहिजे. ह्याच्याकरता मी काम करेल. विद्यार्थ्यांच्या करता अनेक मी तुम्हाला उपक्रम सांगितलेत. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना 12वी झाल्यानंतर पूर्वी असायचं की डायरेक्टली तुम्ही आर्ट्सला जाणार, कॉमर्सला जाणार, सायन्सला जाणार, ट्रॅडिशनल वेनी जाणार. पण याच्यावरती जाऊनही काहीतरी वेगवेगळे असे कोर्सेस असतात. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक बॉर्न टॅलेंट असतं की त्याचं तो कल, आकर्षण एका गोष्टीकडे असते. आज AIचा जमाना आहे, काहींचा AIकडे कल आहे, काहींचा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, काहींचा वेगवेगळं असू शकतं. तर त्यांना तसं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरता त्या विषयासंदर्भात काही कोर्सेस आहेत का, मग ह्याच्याकरता करिअर गायडन्सचे कार्यक्रम पण मी घेतलेले आहेत. आणि अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे की कमी कालावधीमध्ये तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये, ज्यावेळेस माणूस, मी जर आज राजकारणामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला ना तर ते माझ्या आवडीचं क्षेत्र आहे, ते माझं करिअर आहे. म्हणून जेव्हा कधी संधी जर लोकांनी दिलं, मला निवडून आणलं, तर फुल टाईम मी लोकांच्या करता अवेलेबल असणारच आहे, कारण ते माझ्या आवडीचं क्षेत्र आहे. एखादी गोष्ट थोपवल्या गेल्यानंतर काय होतं ना, ते मागच्या 20 वर्षामध्ये आम्ही बघतोय की तुमच्या घरात दुसरं कोण राजकारण करायचं, पण तुमच्यावर त्यांनी राजकारण थोपवलं, त्यामुळे तुमच्याकडून ते होऊ शकत नाही. पण ऑलरेडी माझी इच्छा आहे, माझं ते करिअर म्हणून मी त्याच्याकडे बघतोय, तो व्यवसाय धंदा म्हणून मी राजकारण त्याच्याकडे पाहत नाही ना. त्यातनं मला कुठल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. आज माझी भगवंताच्या कृपेने, आईवडिलांच्या आशीर्वादाने, माझ्या मोठ्या बंधूंच्या सोबत आमचं सगळं चांगलं आहे की गाड्या थोड्या मला घ्यायची गरज नाही. पण एक करिअर राजकारणामध्ये करणं, आणि ते करिअर करत असताना त्या करिअरचं सर्वोच्च परमबिंदू काय असेल, जेव्हा माझ्या भागामध्ये वेगवेगळ्या जनतेच्या करता चांगली सोयीसुविधा उपलब्ध असतील.
म्हणजे आपण म्हणतो ना शिवाजी महाराज ज्यांना आपण आपलं दैवत मानतो, हम्म. म्हणजे एखाद्या क्षेत्रातलं सर्वोच्च व्हायचं म्हणजे काय, तर शिवाजी महाराज जर व्हायचं असेल तर ते एखाद्या क्षेत्रातल्या सर्वोच्च परिमाणतेचं आपण प्रमाण म्हणजे शिवाजी महाराज आहेत. हम्म. तसं राजकारणामध्ये त्यांचा आदर्श घेऊन हम्म. शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन जे फक्त आज बोलण्याचं झालेलं आहे हम्म. की शिवाजी महाराजांचं नाव आलं की शिवाजी महाराजांचं हे सांगतात आणि करतात वेगळंच. हम्म. म्हणून आज ते खरं जे महाराजांनी लोकांना घेतलं होतं एकत्र 18 पगड जातीच्या लोकांना 12 बलुतेदारांना, ते वाक्य आपण मनाशी ठासून आज परत समाजाच्या विविध घटनांना एकत्र आणून समाजाचा उत्कर्ष करायला पाहिजे. ही काळाची गरज आहे. हा देश एक राहिला पाहिजे. ही माझी नव्हे तर संपूर्ण देशातल्या जनतेची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. वा, खूप छान. खूपच सुंदर विचार आहेत दादा तुमचे आणि विजनही पाहिलं तुमचं. अभ्यासही गाढा आहे. देव करो, पक्ष करो आणि एक शेवटचा लोकांचे एक नोट आशीर्वाद. तुम्हाला सांगतो हां. की करिअर म्हणून जरी मी याच्याकडे पाहत असलो तरी माझा प्रयत्न एवढाच राहील की भविष्यामध्ये लोकांनी मला संधी दिली, निवडून जरी आणलं हम्म. तर मी लोकांना मी स्पष्ट बघताय. हम्म. माझ्या हातात जादूची कांडी नाही. हम्म. मी काम करणार, पण एवढं चांगलं काम करणार की त्या कामावरती पुढच्या 10 वर्षात 15 वर्षात बजेटच नाही पडलं पाहिजे. हम्म. वन स्ट्रोक ते काम व्हायला पाहिजे. ना मला ठेकेदारांच्या टक्केवारीमध्ये इंटरेस्ट आहे ना काही. जे आता चालतं जे बघतो आम्ही म्हणजे 2% वरतून 20%, 30%, 40% काही लोक कात्रज कोंढा रोडच्या माध्यमातून आपल्या 7 पिढ्यांचा उत्कर्ष करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हम्म. माझं काय नाही. माझी पिढी, माझी मुलं मी चांगलं शिक्षण दिले ते त्यांचा उत्कर्ष करतील. हम्म. त्यांची पुढची पिढी चांगलं शिक्षण दिलं उत्कर्ष करतील. हम्म. पण ज्यांना शिक्षणाच्या बाबतीत काही घेणं देणं नाही, गावातल्या प्रभागातल्या शाळांची वाट लावली, अशा शब्दातच बोललं पाहिजे. कारण त्यांना वाट लावली हा शब्द त्यांना बरोबर. चांगलं समर्पक आहे त्या लोकांच्यासाठी. म्हणून माझ्या परिवाराला किंवा मला 7 पिढ्यांचं कल्याण करायची गरज नाही आहे. माझी पुढची पिढी मी शिकवली ना तर ती चांगली होईल. चांगले. ते त्यांचं चरितार्थ मदितार्थ सगळं पाहतील. म्हणून माझं लोकांना कळकळीची विनंती आहे. आणि लोकांनी पण जेव्हा मी थोडंसं लांब राहत होतो लोकांनी आग्रह केला, दादाश्री तुम्ही या. ज्यावेळेस मी प्रत्यक्ष की नाही मी निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न करतोय, असंख्य लोकांनी मला फोन केलेत, असंख्य लोकांनी मला मार्गदर्शन केलं की नाही दादाश्री, दिस इज अ राईट टाईम. तू एकदम योग्य वेळेमध्ये आलायस आणि तू एकदम योग्य निर्णय घेतलाय. हम्म. तुझ्यासारखा सुशिक्षित कार्यकर्ता जर गावाच्या राजकारणामध्ये आला, सत्तेच्या माध्यमातून तुला जर गावाचा विकास करण्याची संधी मिळाली तर निश्चितपणे तू चांगलं काम करशील हा विश्वास आम्हाला आहे. आणि त्या शब्दाला किंवा त्या विश्वासाला मी कायम प्रामाणिक राहील हा माझ्या भागातल्या जनतेला शब्द आहे. खूप छान. मी तेच म्हटलं कारण तुमचं विजन पण खूप उत्कृष्ट आहे. अभ्यासही तेवढाच गाढा आहे. सुशिक्षित आहात आणि सगळंच खूप जमेची बाजू आहे. देव करो, पक्ष करो आणि लोकांच्या आशीर्वादाने तुम्ही त्यांचीच सेवा करण्यासाठी निवडून यावेत हीच सदिच्छा व्यक्त करतो. बाकी खूप छान वाटलं दादा भेटून तुम्हाला आणि या सगळ्यांवरती चर्चा करून. तुम्हाला कसं वाटलं? नाही, ह्या गोष्टी म्हणजे शक्यतो मी जास्त असा व्यक्त होत नाही मी. पण आपण ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जे खोदून माझा असं स्वभाव आहे की मी एकदा ज्यावेळेस राजकारणाविषयी बोलायला जातो त्यावेळेस मग मी मनातल्या गोष्टी ठेवत नाही. ते म्हणजे खुलेपणाने बोललं पाहिजे, त्याच्यावरती चर्चा व्हायला हवी. लोक घाबरून आज इतके आहेत ना. बरोबर. म्हणजे भारतीय संविधानाने मला अधिकार दिला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा की मी काही खाऊ शकतो, काही बोलू शकतो, कुठेही फिरू शकतो. पण माझ्या प्रभागातली परिस्थिती आज अशी आहे ना, मी आता आपण समजा आज व्हिडिओ करतोय किंवा ह्या गोष्टी आपल्या चालू आहेत, उद्या जर कोणी या पॉडकास्टला लाईक केलं ना त्याला पहिला फोन जाईल, का रे तुला मस्ती चढली का, त्याचे पॉडकास्ट लाईक करतो का, हां तुला राहायचं आहे का, तुझ्याकडे बघू का. म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या व्यक्तिगत स्पेसेसमध्ये काही लोकांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि करताय जाणीवपूर्वक. म्हणून मी नेहमी सांगत असतो, मी काँग्रेस पक्षाचा वारसा माझ्याकडे आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये पण काँग्रेस पक्षाचं योगदान होतं आणि या प्रभागाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील मी काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन या प्रभागाला हे असल्या वृत्तीपासून मुक्त करण्यासाठी काम करणार आहे. आणि लोकांचा पाठिंबा, लोकांचा सहभाग यामध्ये सर्वात पुढे असणार हा मला विश्वास आहे. लोक घाबरतील, आता घाबरत असतील, भाई टाइम आएगा ना आपको जवाब मिल जाएगा. खूप छान दादा. तेच तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते नक्की कळवा आणि काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा. पुढच्या काळामध्ये तुम्हाला या मंचावरती कोणाला पाहायला आवडेल ते सुद्धा नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला असेच अनेक छान पॉडकास्ट करण्यासाठी ताकद देतो. थँक्यू सो मच दादा. धन्यवाद.